नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वेबसाईट एडिट. सिंपल स्टेप आहे. गुगल वरती जायचं. इथे काय करायचं, edweblink.in टाकायचं. edweblink. टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसत आहे. कस्टमर लॉग इन मध्ये जायचं. कस्टमर मोबाईल मध्ये गेल्यानंतर तुमचा सर्वात पहिल्यांदा मोबाईल नंबर काय करायचा आहे, टाकायचा आहे. त्याच्यानंतर मी एक पासवर्ड दिलेला आहे, तो काय करायचा आहे, टाकायचा आहे आणि लॉग इन मध्ये जायचंय. लॉग इन सक्सेस रिडायरेक्ट होईल असं आहे ना. त्याच्यामध्ये तुमचं कार्ड किती नंबरचं हे तुमच्या काय करायचं, लक्षात ठेवायचं. तिथे गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, एडिट या बटनावरती क्लिक करायचं. तिथे तुमच्या व्यवसायाचं नाव ऑलरेडी आम्ही टाकलेलं आहे. सबमिट आणि नेक्स्ट करायचं आहे. या 30 डिझाईन तुम्हाला आहेत. दिवसाला एक अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करून काय करू शकता, चेंज करू शकता. दिवसाला एक तुम्ही काय करता, क्लिक करता. उदाहरणार्थ आता मी काय केलेली, ही सिलेक्ट केलेली आहे म्हणून सिलेक्ट करून काय केलेलं आहे, मी नेक्स्ट म्हटलेलं आहे. इथे तुम्ही काय करू शकता, तुमच्या व्यवसायाचा लोगो, तुमची माहिती या अशा प्रकारचे तुम्ही काय करू शकता, सर्व टाकू शकता. त्याचप्रमाणे पुढच्या पेजवरती गेल्यानंतर तुमच्या सोशल मीडिया लिंक ह्या काय करू शकता, टाकू शकता. या लिंक काढता येत नसतील तर मी एक व्हिडिओ फ्री मध्ये देणार आहे, तो व्हिडिओ बघायचा आणि लिंक काय करायची, तुम्ही स्वतः काढायची आहे. युट्यूबच्या लिंक ह्या तुम्ही काय करू शकता, इथे टाकू शकता. रिव्ह्यू लिंक इथं काय करू शकता, टाकू शकता. पेमेंट ऑप्शनला गेल्यानंतर ऑलरेडी काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा गुगल पे, फोन पे, पेटीएम नंबर, त्याच्यानंतर बँक खाते नंबर काय करायचे, टाकायचे. किंवा पेटीएम, गुगल पे चा कोड काय करायचे तुम्हाला टाकायचं. प्रत्येक वेळेला तुम्हाला काय करायचं, नेक्स्ट करायचं आहे. प्रोडक्ट अँड सर्व्हिस मध्ये त्या सर्व्हिसचं नाव काय करायचे तुम्हाला टाकायचे आणि फोटो काय करायचे त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याचप्रमाणे ऑर्डर पेज मध्ये गेल्यानंतर सर्वात महत्वाचं बघा, इथे तुम्हाला काय होतं, व्हॉट्सअपला डायरेक्ट काय होतं, कस्टमरची इन्क्वायरी जनरेट होते. त्यामुळे नाव, रेट, मार्केटचे रेट आणि तुम्ही जे रेट ऑफर करताय ते याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला काय करायचे, टाकायचे, जेणेकरून तो कस्टमर काय होतो, डायरेक्ट तुमचा खरेदी विक्री काय करतो, घेतो. इमेज अँड गॅलरी मध्ये तुम्ही काय करता, इमेज अँड गॅलरी मध्ये तुमच्या 10 व्यवसायाचे फोटो त्याच्यामध्ये काय करू शकता, तुम्ही टाकू शकता. सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कम्प्लीट अँड प्रिव्ह्यू करायचं आहे. एकदा कम्प्लीट आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला जी मिनी वेबसाईट आहे ते नेक्स्ट टू प्रिव्ह्यू केल्यानंतर लास्टला काय होते, अशा प्रकारची दिसते. त्याच्यामध्ये पहिलं पेज तुम्हाला असं दिसतंय, दुसऱ्या पेज मध्ये तुमची माहिती दिसते, तिसऱ्या पेज मध्ये शॉप ऑनलाईन आणि फ्रॉम आवर स्टोर हे अशा प्रकारचं तुम्हाला दिसतंय. या इन्क्वायरी बटनाला क्लिक केल्यानंतर कस्टमरची इन्क्वायरी ही काय होते, तुमच्या डायरेक्ट व्हॉट्सअपला त्या नावासकट त्या किमतीसकट येते. त्याच्यानंतर तुमचं कॉलिंग होतो, इथे तुमचा व्हिडिओ पाहिले जातात. त्याच्यानंतर प्रोडक्टची सर्व्हिस वगैरे इथे काय होते, पाहिले जाते. इन्क्वायरी बटनाच्या याला काय होतं, क्लिक होतात. आपण काय करतो, माझी जी वेबसाईट आहे ती ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे, ती काय करायची, बघायची आहे. कशी बनवले त्याच्यानंतर तुमची काय करायची आहे, बनवायची आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएमचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचंय, टाकायचंय. तुमच्या 10 वेबसाईटचं काय करायचं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल या काय तुम्हाला टाकायच्या आहे. कस्टमर इन्क्वायरी फॉर्म केल्यानंतर इथे काय होतं, तुम्हाला क्लिअर होतो. धन्यवाद.